नमस्कार मित्रांनो, हे समोरचं फाउंडेशन आहे जे की या ठिकाणी बॉयलर होतं आणि ही जी समोर दिसते तुम्हाला ही एक मिल आहे ज्या ठिकाणी जे जुने शेतकरी आहेत त्यांच्याकडून शेंगा ज्या विकत घेतल्या जायच्या आणि त्याच्यापासून तेल निर्मिती केली जायची. अशा पद्धतीचं ही वास्तू आहे आपल्याला जी मिल दिसते ती. हा हौद आहे खूप जुन्या पद्धतीचा, जुन्या काळातील हौद अशा पद्धतीने होते जे की किल्ले धारूर शहरामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. वरच्या लेअरला तुम्हाला एक सुंदर पद्धतीनं प्लास्टर केलेलं दिसते. त्याच्यानंतर विटा आणि खाली चिऱ्यांमध्ये बांधकाम केलेले, चुनखडी आणि चिऱ्यांचा या ठिकाणी बहुतांशी वापर केलेला आहे. आणि ही जी वास्तू दिसते मित्रांनो, ही संपूर्णपणे आपल्याला विटामध्ये आणि चुनखडीमध्ये बांधलेली वास्तू पाहायला मिळते. या ठिकाणी सध्या थोडंसं काटेयांचं वगैरेच साम्राज्य आहे, कारण की वास्तू खूप जुनी आहे, बंद आहे. वरची लेअर आपल्याला चिखलामध्ये बांधलेले दिसते, जे की खूप जुनं अशा पद्धतीचं चिखलांचं जे जास्तीत जास्त बांधकाम असायचे त्या टाईपचं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच आपण वर पाहू शकता पत्रा पण जुना आहे जो की गंजलेला आहे. खरं तर पहिले पत्रे खूप जाड असायचे आणि स्ट्रॉंग लेअर असायची. हे चप्पल का घातली नाहीस तू? येडपटीचे काट येत नाही तर. त्यानंतर मित्रांनो भला मोठा या ठिकाणी आपल्याला दरवाजा कोयंडा पाहायला मिळतो. मिल खूप जास्त मोठी आहे आणि या ठिकाणी या मिलचं जे आहे दरवाजा होता खूप मोठं असं फाटक, बैलगाड्या वगैरे याच्यातून आतमध्ये जाऊ शकतात इतक्या मोठ्या पद्धतीचं फाटक आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर सध्या इथं खूप जास्त शांतता आहे. वर पाहू शकता कशा पद्धतीनं पत्रा पूर्ण जीर्ण झालेला आहे आणि बाकी मिलचं वगैरे जे आहे काम या ठिकाणाहून चालत राहायचं. या साईडला आल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण चिखलामध्ये बांधलेलं हे बांधकाम पाहायला मिळतं. इथं जुन्या काळातीलच काही फाउंडेशन वगैरे आहे. दरवाजा खूप मोठा आहे. काम दोन एकच इमारत आहे, परंतु दोन साईडने त्यांनी पोर्च केलेले आहेत. अलीकडं साईड एक आणि पलीकडलं साईड एक. समोरच आपल्याला त्यांचं गोडाऊन पण पाहायला मिळतं याच इमारतीचं, ज्याच्यामध्ये तयार झालेलं जे पेंड आहे ती पेंड्याचा माल याच्यामध्ये ठेवला जात असायचा. काय नाव आहे बाय तुझं? सोहम शिनगारे. तर शिनगारे साहेब, तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवू लागायला आलात त्याच्याबद्दल थँक्यू सो मच.